होईल का आभाळ बघा. आणि आज लय आनंद वाटायला लागलाय मला. ह्याचं कारण म्हणजे असं आहे, तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळच्या वाजलेले 10 मी निघालो कुर्डवाडीला. एक तर डिझेल आणायचं आहे आपल्याला, दुसरी गोष्ट डाळीचे पार्सल पाठवून द्यायचे. 2-4 ऑर्डरी होत्या, 5-5 किलोच्या 2 होत्या, नाही 10-15 किलो डाळ पाठवायची आपल्याला. आणि आज लय आनंद वाटायला लागलाय मला. ह्याचं कारण म्हणजे असं आहे की रात्री भरपूर पाऊस झाला. चांगली वली एवढी आतमध्ये वली एवढी गेली जमिनीत. आणि आपण जी तूर पेरलेली आहे ती फक्त आता उगवून येते का ह्याची वाट बघायची. उगवून आलं की आपण जिंकलं म्हणून समजायचं. कारण की चोपणावर पेरायचं ती माझी लय धडपड होती. कोरडीला पेरून पाऊस पडलं की उगवून काढायची आणि ती सक्सेस होईल. पण कधी जवळ आपलं उगवून येत नाही तवर. तर मंडळात आपण जाऊ आणि आज बियाणं आणायचं आपल्याला. काय काय पेरायचं ते सगळं घेऊन यायचं आहे आपल्याला. त्या दिवशी काजूचं बी राहिलेलं खिशात तसंच आहे. घेऊ ती लावायसाठी आणले ते मी, आईने दिले ते. भाजीचा काजूच म्हणतोय, फणसाचं बी आईने दिले ते. आई म्हणली ती भाजीचा फणस आहे. मी म्हणलं भाजीचा फणस आणि तू कसा खाल्ला? ते म्हणले खायला बी चांगला लागतोय, गोड लागतोय. म्हणलं बरं. म्हणलं कसं का असं ना बी लावावं आपलं. ही बी एवढं धर. आणि सगळी यादी फिदी दिली का काय आणायचं काय? तिथं होते की तुम्ही घेतली ना? घेतली यादी, तेवढीच आहे ना? हा, बीच आणायचं, दुसरं काय नाही. बीच बी बियाणं आपलं काय उडीद ही मका पिका काय पेरापेरी करायचं ते सगळं आणायचं. काय काय मिळते बघू, नाही तर मग दुसरीकडे आपण चौकशी करू मित्रांनो. आज सूर्यफूल बी भेटते की नाही काय माहिती. सूर्यफूल आपल्याला एकरभर लावायचं. तर आपण जाऊ आता कुर्डवाडीला, महागारी येऊ. काय काय भेटतंय ते बघू. आणि सूर्यफूल नाही मिळालं तर मग आजूबाजूला कुठे मिळते त्याची चौकशी करू. यंदा सूर्यफूल 1 एकर करायची माझी लई इच्छा झाली. चला. तर आज काय चिगळाची भाजी? बर. तर मंडळी, चिगळाची भाजी, पालेभाज्या सगळ्यांनी खात जावा. फायबरचं प्रमाण जास्त असतं, पोट साफ व्हायला मदत होते. ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांनी पालेभाज्या, चिगळ, तांदूळसा, माठ, मेथी, शेपू, अजून म्हणलं तर कुठल्या का जेवढ्या पालेभाज्या आहेत त्या तेवढं खायचं. पोट साफ होतं त्याने. पात्राचे आहे, करडीचे आहे, सराटा, काकडाचे आहे, कुरडो आहे, रानभाज्या झाल्या. तर मंडळी, मी वरच्या रानात बघून आलो आता. जरा त्याला मेहनत करावं लागेल, रोटावेटर फिरवावं लागेल. तर वापसा झाल्या बऱ्यापैकी. रोटावेटर फिरवून घेऊन म्हणजे आज अजून पाऊस पडला की परत आपण उडीद पेरायचं ठरवलंय. एकाच पुढे सूर्यफूल करायचं आणि एकाच पुढ्यामध्ये मका करायचं. तर आपलं ही जी उडीद जी आहे ती पावसावर राहणार आहे. सूर्यफूल आणि मका ह्याला आपल्याला पाणी द्यायचे. म्हणजे आपले सगळे रानं यंदा सगळ्या रानात पीक राहणार आपल्या. ह्याची रोज 4-4 बोट वाढ व्हायला लागली रोज. आबाळ बघा इकडं, कसलं आबाळ आले. आणि एवढी झाली रानाची मेहनत करून, आता ही होईल का नाही कोण असतो. आणि पगळ आज जरा कमी येतं, मला वाटतं आबाळामुळं काही होईल का. आबाळ बघा.
नाचाय चालू आहे. त्याला रानाला का नाही मेहनत उन्हाळ्यात करता येत नाही. लय मोठ्या मोठ्या भळी असते त्या रानाला, त्यामुळे मेहनत करता येत नाही. हे बघा आबाळ, हे दिसायला असं दिसतंय बरं का, पण डोळ्यानी इतकं काळं भोर आबाळ आहे, नावच काढणार का. तळ धरून आहे म्हणजे खाली लांब बसून असं वाटतं की आपल्याला जमिनीची कड आहे त्या कडापासून आबाळ दिसतंय असं. आणि विरोध दिशेला केलं की बघा कसं अंधार दिसतंय, इतकं काळं भोर आबाळ आले. आणि उन्हाळ्यात मेहनत न करण्याचं कारण म्हणजे ह्या बघी एवढा पाऊस पडलाय तरी सुद्धा ह्या बळी नीट बुजल्या नाही त्या. आतमध्ये तुम्हाला सांगते सहज हे जाते असं. हो का, माती लेवलला आहे, इतकी अजून भर खाली आहे. म्हणजे उन्हाळ्यात मेहनत करताच येत नाही. एक तर ज्वारी निघल्या नांगरून टाकावं लागतंय ना, आपलं न नांगरायचा विचार होता रान, त्याच्यामुळं परत ह्याला मेहनत झाली नाही. लय बळी मोठ्या मोठ्या पडते. ह्यात पहिली जुनी ना बैलांचं पाय सुद्धा मोडायचं मेहनत करताना, त्यामुळे मेहनत पाऊस पडल्याशिवाय होतच नसायची ह्या रानात. काळी दांडगी रान आहे ती चुनखडीची, नुसती काळी बी नाही, ती काळी पिकायला भारी असते ती, पण ही काही सगळी चुनखड आहे. त्यातली त्यात त्या खालच्या 2 तुकड्यापेक्षा ही बरं आहे. कशी आनंदी घेतात पक्षी, ट्रॅक्टरच्या मागे हुडकत बसतात. आणि असं वातावरण असलं का नाही, घरात नाही बसू वाटत मला तर. बाहेर हवा सुटलेली असते मस्तपैकी, वारं रानात असं येऊ वाटतं मस्तपैकी. दिवस इकडेच कुठेतरी आहे बरं का अजून. आता किती वाजलेत, आत्ता वाजलेत 5:51, म्हणजे 6, अजून 1-1.5 तास तरी अंधार पडायला. 1.5-2 तास म्हणलं तर चालेल. तोपर्यंत मेहनत चांगली होईल आपली. पण पाऊस काय करते काय माहिती. जाऊ द्या, मेहनत राहू द्या, पण पाऊस पाहिजे. वरनं आपण रानातनं पळत पळत आलो, मिरच्या वगैरे वाळू घातलेल्या काढल्या, आणि आता मस्त असा पाऊस चालू झाला आहे. आता टोपणाच्या रानावर तुम्हाला पाणी दिसत असेल साठलेलं थोडं थोडं. वारं पण आहे पावसाबरोबर. कसं आहे, सगळीकडे पाणी पाणी. आपला मुरुम टाकलाय, त्या मुरमात सुद्धा पाणी पाणी दिसायला लागले. मिरच्या भरून आणल्या पाटीत आणि तडूक तसाच राहिला. म्हणलं जाऊ दे, धुवून निघतोय. तिकडे सुद्धा पाणी झालं बघा, इथं सगळं इतकं वाऱ्यानं पाणी आलं. हो का, इकडे तर सगळं पाणी ढूळ झाला. मुरमावर पाणी दिसायला लागलंय म्हणजे विचार करा की. यंदा पाऊसच पाऊस. हो, जरा आपल्या शेताच्या पलीकडचं काय सुद्धा दिसत नाही. कस काय हा, पाऊस भरपूर झाला का यंदा? लय पाऊस झाला सुरुवातीलाच.